आता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळ्यातील भिवसण नगरात महाभंडारा संपन्न। संपादित जमिनींच्या अंतिम निवाड्यात दिलेल्या बेकायदेशीर दराचा पुनर्विचार करून दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांची मागणी। आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करा, साक्री पत्रकार संघातर्फे तहसीलदारांना निवेदन। विशेष लेखापरीक्षक 5 लाख रुपये लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। आमरण उपोषणास बसलेल्या धुळ्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यास अखेर दिलासा। धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशनची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। धुळे जिल्ह्यातील शिक्षकांची दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी निवड। आंध्र प्रदेशातील संगमेश्वर येथील शिव मंदिर हिंदू धर्मियांचं पवित्र स्थान। आणि पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील भिवसण नगर वाडीभोकर रोड येथील श्री इच्छापूर्ती साईबाबा मंदिराच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त काल भव्य पालखी सोहळा व मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं, तर आज महाभंडाऱ्याचं आयोजन केलं होतं। भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी भक्तांनी मोठा सहभाग नोंदवला। सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेले धुळ्यातील धर्मवीर तथा उद्योजक श्री गौरवभाऊ किशोर जगताप यांनी शहरातील भिवसण नगर वाडीभोकर रोड या ठिकाणी भव्य दिव्य असे श्री इच्छापूर्ती साईबाबा मंदिराची उभारणी केली आहे। या मंदिरात दर गुरुवारी व श्रावण मासात साई भक्तांची दर्शनास गर्दी तर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन असतं। यामुळे या परिसरात धार्मिकतेचं वातावरण पसरल्याचं चित्र पाहावयास मिळतं। यंदाच्या श्री इच्छापूर्ती साईबाबा मंदिराच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त काल भव्य पालखी सोहळा व मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पावन सोहळ्यात महिला पुरुष भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता, तर आज भव्य महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सज्जनभाऊ बाबूलाल चौधरी हे या कार्यक्रमाचे आयोजक होते। आजच्या या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रतिष्ठित भाविकांचा आयोजकांतर्फे शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्धापन दिन सोहळ्यात मोठा सहभाग नोंदवला। धुळे तालुक्यातील बोरवीर नरडाणा या नवीन महामार्गासाठी दापुरा, लोणकुट्टे व सरवड या गावांच्या संपादित जमिनीचा अंतिम निवाड्यात आलेल्या अन्यायकारक व बेकायदेशीर दराचा पुनर्विचार करून अत्यावश्यक दुरुस्ती करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली। मौजे, दापुरा, दापुरी, लोणकुटे व सरवड येथील शेतजमिनी या बोरवीर ते नरडाणा या नवीन रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत। याचा दिनांक 9 मे 2022 रोजी अंतिम निवाडा घोषितही करण्यात आलाय व सदर निवाडा घोषित करताना एकत्रितरित्या मूळ गट नंबर व संपादित जमिनींचा एकत्रितपणे दर्शवलाय। त्यामुळे संपादित गटाचे व क्षेत्राचे पोट हिस्सा मोजणी करून पोट हिस्सा निहाय संपादित क्षेत्र स्वतंत्रपणे निश्चित करून मिळावे याबाबत वारंवार तक्रार केली आहे, मात्र तरीही अद्याप निवाड्यात दुरुस्ती केलेली नाही। या संदर्भाची चौकशी करून निवाड्यात दिलेल्या अन्यायकारक व बेकायदेशीर दराचा पुनर्विचार करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मी अनिल विश्राम पाटील, राहणार दापुरा, तालुका जिल्हा धुळे। बोरवीर ते नरडाणा रेल्वे महामार्गामध्ये आमच्या जमिनी भूसंपादित होत आहे। दापुरा, दापुरी, सरवड, लोणकुटे, सोनगीर या 5 गावांचा निवाडा आज रोजी तयार आहे। आम्ही त्या निवाड्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या निवाड्यामध्ये खूपच काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि ते आम्ही आमच्या तज्ज्ञ आमच्या वकील साहेबांकडून आम्ही त्या पूर्ण चेक केल्या असता त्याच्यावर खूप काही आमच्यावर अन्याय झालेला दिसत आहे। आम्ही त्या अन्यायासंदर्भात कलेक्टर साहेबांकडे निवेदन देऊन आम्ही सर्व सविस्तर माहिती देऊन कलेक्टर साहेबांकडून आम्ही विनंतीपूर्वक त्या निवाड्यात दुरुस्ती करून मिळावी ही आमच्या सर्व शेतकऱ्यांकडून आग्रहाची विनंती आहे।
आम्हाला निवाड्यात दुरुस्ती नाही करून मिळाली तर आम्ही शासनास जमिनी देण्यासाठी आग्रही राहणार नाहीत. आम्ही पुढे लवाद्यामध्ये काहीतरी न्याय मागण्यासाठी शासकीय सरकारी नियमाचा उपयोग घेऊन साधन घेऊन आम्ही शासनाला दाखवून देऊ की आमच्या जमिनी किती व किती किमती मोलाच्या आहेत. या आम्ही शासनास कायद्याने सर्व काही आम्ही शासनास कळवून आम्ही ते आमच्या जमिनीसाठी व आमच्या जमिनीच्या हक्कासाठी न्याय मिळवणारच. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी व पत्रकारांवरील हल्ल्यांचे खटले जलद गतीने न्यायालयामार्फत चालवणे तसेच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, साक्री तालुका प्रेस क्लब, महाराष्ट्र जन ग्रामीण पत्रकार संघ यांच्यामार्फत तहसीलदार साक्री यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर 2019 पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. अलीकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिवीगाळ केली आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गुंडांकरवी त्यांच्यावर हल्ला चढवला. हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले ऐकले आहे. असे असले तरी मारहाण करणाऱ्या गुंडांवर किंवा शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील 75% हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून होत असतात. हे वास्तव नाकारून चालणार नाही. मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी NC दाखल करून हा विषय बंद करून टाकतात. असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहे. हे थांबले पाहिजे आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आले पाहिजे अशी आमची विनंती आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक कॉम्रेड सुभाष काकुस्ते, अध्यक्ष विजय भोसले, कार्याध्यक्ष महेंद्र चंदेल, सचिव लक्ष्मीकांत सोनवणे, कार्याध्यक्ष महेंद्र चंदेल, PZ कुवर, रघुवीर खारकर, अंबादास बेणुसकर, सागर काकुस्ते, अमृत सोनवणे, BM भामरे, हेमंत महाले, धनंजय सोनवणे, भटुवाणी, शैलेश गादेकर, रतनलाल सोनवणे, प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, मार्गदर्शक GT मोहिते, भानुदास गांगुर्डे, अध्यक्ष बाळकृष्ण तुरवणे, कार्याध्यक्ष जगदीश शिंदे, सचिव प्राध्यापक डॉक्टर लहू पवार, उपाध्यक्ष रवी खैरनार, कोषाध्यक्ष रवी खैरनार, उपाध्यक्ष शरद चव्हाण, सहसचिव संगपाल मोरे, विद्यानंद पाटील, संजय काकुस्ते, जितेंद्र जगदाळे, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर ढालवाले, कल्पेश मिस्त्री, सूर्यकांत बच्छाव, प्रवीण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर शिवदे, देविदास चव्हाण, राजेंद्र अहिराव, विलास देसले यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. होणारे वाढते हल्ले ही अतिशय चिंतेची आणि कष्टप्रद अशी बाब आहे. मागील आठवड्यामध्ये पाचोऱ्याचे आमदार सत्ताधारी गटाचे किशोर पाटील यांनी तिथल्या एका स्थानिक पत्रकाराला अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि निर्लज्जपणे मीडियासमोर येऊन या शिव्या मीच दिलेल्या आहेत हे कबूलही केलं. तरीही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि जिल्हा प्रशासनाने पत्रकारांनी मागणी करूनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्याच्यामुळे त्यांच्या गुंडांची हिंमत वाढली आणि त्या पत्रकारावर स्वातंत्र्य चौकामध्ये पाचोऱ्याला जीव घेणा असा हल्लाही त्या ठिकाणी करण्यात आला. आणि म्हणून या संपूर्ण घटनेचा साक्री तालुक्यातील, साक्री शहरातील सर्व तमाम पत्रकारांच्या जेवढ्याही काही संघटना आहेत त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज जाहीर निषेध केलेला आहे. त्याचप्रमाणे आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या गावगुंडांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे अशीही मागणी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देऊन या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि इतर 17 ज्या काही राज्यातल्या पत्रकारांच्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या आदेशान्वये हा जो काही तकलादो कायदा
महाराष्ट्र शासनाने पास केलेला आहे पत्रकारांच्या संरक्षणासाठी, त्या कायद्याची या ठिकाणी आज जाहीर होळी करण्यात आलेली आहे. या सगळ्या घटनेमधनं शासनाला आमचा एक हा इशारा आहे की त्यांनी पत्रकारांना कमकुवत समजू नये. पत्रकारांमुळेच खऱ्या अर्थाने त्यांना प्रसिद्धीचं वलय त्या ठिकाणी प्राप्त होत असतं आणि हेच पत्रकार त्यांना देशोधडीलाही लावू शकतात. हे आजच्या या घटनेमधनं आम्ही या ठिकाणी त्यांना सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून आमची आज या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की मगरूर आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण जो काही कायदा आहे त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रभर झाली पाहिजे. ही आमच्या 2 प्रमुख मागण्या आज या ठिकाणी होत्या. त्या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला सादर केलेल्या आहेत. धन्यवाद. नगर परिषद गाळ्यांची सुरक्षा रक्कम तक्रारदाराच्या नावे करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका पतसंस्थेच्या असायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळ्यातील एसटी बस स्थानकावर रंगेहात पकडल्याची घटना काल सायंकाळी घडली. धुळेकरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी शासनाने अक्कलपाडा योजना मंजूर करून भरीव निधी उपलब्ध करून दिलाय. मात्र निव्वळ महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धुळेकर पाण्यापासून वंचित राहिल्याची टीका आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी केली. त्यांनी अक्कलपाडा योजनेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केलेली लपवालपवी प्रकर्षाने लक्षात आल्याचा घणाघातही आरोप केलाय. धुळेकर नागरिकांना एक दिवसाआड नियमित पाणी मिळावं यासाठी गेल्या वर्षभरापासून महानगरपालिकेचे सत्ताधारी आश्वासन देत होते. मात्र प्रत्यक्षात योजनेचे काम कुठपर्यंत आले याबाबतची सत्य परिस्थिती सातत्याने लपवली जात होती. ही महत्त्वाची बाब जनतेला कळावी म्हणून त्यांनी पाहणी दौऱ्याचं आयोजन केलं होतं. पाहणीवेळी 33 केव्ही सबस्टेशन येत्या 15 दिवसात कार्यान्वित करून 3ही पंप चालू करण्यात यावे अशा सूचना त्यांनी महानगरपालिका व महाराष्ट्र वनजीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी आमदार शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, नगरसेवक नासिर पठाण, सईद बेग, प्यारेलाल पिंजारे, डॉक्टर बापूराव पवार, कैसर अहमद, असद अन्सारी, जावेद मिर्झा, आसिफ मुल्ला, आसिफ शाह, इब्राहिम पठाण आदी उपस्थित होते. एसटी महामंडळात काम करणाऱ्या एका दिव्यांग कर्मचाऱ्याची अन्य ठिकाणी बदली करण्यात आल्यामुळे सदर दिव्यांग कर्मचाऱ्याने या संदर्भात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र या उपोषणाची दखल संबंधित विभाग प्रमुखांनी घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्याची बदली रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र दिव्यांग कर्मचाऱ्यास दिल्याने आमरण उपोषण मागे घेण्यात आले. सदर दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कारस्थानी पद्धतीने डेपोमध्ये बदली करून त्यांच्याकडून जास्तीचं काम करून घेतलं जात होतं. यामुळे सदर दिव्यांग कर्मचाऱ्याची शारीरिक हानी होत होती. असा कारस्थानी हेतूमुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. या उपोषणाची दखल विभाग प्रमुखांनी घेऊन कर्मचाऱ्याची बदली रद्द करण्याचे पत्र सादर करण्यात आले व कर्मचाऱ्यांनीही आपले आमरण उपोषण मागे घेतले. वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अमृतराव जाधव लिपिक रापा विभागी कार्यालय यांचं बदलीसाठी आमरण उपोषण सुरू होतं. या ठिकाणी प्रशासनाने ते अपंग असताना आणि जे देवरे आहेत त्यांच्याशी त्यांचा थोडाफार प्रशासकीय वाद झाल्याने त्यांनी त्यांची बदली धुळे आकारात करण्यात आलेली होती. सदरची बदली रद्द व्हावी आणि गुन्हा दाखल करावा यांच्यावर. तर अशा पद्धतीने त्यांनी निवेदन देऊन आमरण उपोषणाला सुरुवात केलेली होती. आज आमरण उपोषण त्याचा 3रा दिवस होता. मग प्रशासन आणि संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते हे एकत्र येऊन, गायकवाड साहेब तसेच बाकी सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आणि सगळे पत्रकार बांधव हे सुद्धा एकत्र येऊन सगळ्यांच्या संघटनांनी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये प्रशासनाने असा निर्णय घेतला त्यांची बदली रद्द करावी आणि त्यांना विभागीय कार्यालयात देण्याबाबत प्रशासनाने मान्य केलं आणि तसं त्यांना प्रशासनाने पत्र देखील दिलेलं आहे. त्यामुळे त्यांची आज उपोषणाची आपण सांगता करत आहोत. सगळ्यांनी मिळून आपण त्यांची उपोषणाची सांगता केलेली आहे. पत्रकारांबद्दल त्यांनी धन्यवाद मानतो. या ठिकाणी येऊन आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल पत्रकारांचे आम्ही धन्यवाद. 15 ऑगस्ट या दिवशी अमृतभाऊ जाधव यांनी आमरण उपोषण आपल्या ऑफिशियली जे देवरे आहेत त्यांच्या खिलाफ केलं. कारण असं होतं की
अमृत भाऊ यांची बदली ही त्यांनी ऑफिसमधून करून डेपो या ठिकाणी केले असता तर ते अपंग असल्या कारणाने त्यांना त्या डेपोला जाण्यात अवघड होत होतं आणि कामावर जाण्यासाठी त्यांना त्रासही होत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या देवऱ्यांच्या खिलाफ इथं आमरण केलं होतं आणि आम्ही समाज समता संघामार्फत त्यांना पाठिंबाही जाहीर केलेला होता. आणि या पाठिंब्यामार्फत त्यांच्या ऑफिशियली साहेबांनी आम्हाला लक्षात घेऊन आणि नाना असतील भाऊ असतील तर या सर्वांच्या प्रयत्नाने आज आम्ही त्यांचं उपोषण हे शांत करत आहोत आणि त्यांची बदली कॅन्सल करून त्यांना पुन्हा ऑफिस वेळेवरच ठेवत आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने शासनाचे धन्यवाद करतो आणि इथं जमलेल्या पत्रकारांचेही धन्यवाद करतो. त्यांच्या माध्यमातून एक माणसाला न्याय मिळाला आहे. एवढं बोलतो मी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशनची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शहरातील सुनंदाबाई केले महिला पतसंस्था येथील सभागृहात संपन्न झाली. ही सभा चेअरमन अरुण महाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. सभेत एकूण 9 विषयांवर चर्चा करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन 2022-23च्या वार्षिक अहवालावर विचार करणे व तो स्वीकृत करणे, सन 2022-23 अखेरच्या जादा उत्पन्न नफा तोट्यास मान्यता देण्यात यावी, सन 2022-23 लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद पत्रकावर विचार करणे व स्वीकृत करणे, सन 2022-23चे लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवालावर विचार करून स्वीकृत करणे, सन 2022-23 या वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे, सन 2023-24 वर्षासाठी अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन 2023-24 या वर्षासाठी लेखापरीक्षणासाठी प्रमाणित लेखापरीक्षकाची नेमणूक करणे, आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर माननीय अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी चेअरमन अरुण महाले, मानद सचिव रवींद्र वाणी, व्हाईस चेअरमन कार्यसंचालक बबन मुरलीधर मोरे, संचालक प्रेमचंद सुगनलाल नहार, साहेबराव मुकुटराव पाटील, देविदास रामभाऊ पाटील, भरत कौतिक माळी, लक्ष्मीकांत वीरेंद्रलाल शहा, गुलाब मोतीराम वानखेडकर, संचालिका सौ उषा यशवंत साळुंके, सौ योगिता लक्ष्मीकांत शहा, रवींद्र काशीनाथ वाणी, दरबार सिंग नारायण सिंग गिरासे, स्वीकृत संचालक कैलासचंद बंसीलाल अग्रवाल, तज्ज्ञ संचालक अशोक कृष्णाजी जोशी, माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे आदीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. जनरल मीटिंगच्या वेळेला विनंती करू की आपण आपल्या सर्व संस्थांचे जे कर्मचारी त्यांचे हेल्थ इन्शुरन्स आपण करून घ्यावे आणि त्याच्याकरता काहीतरी प्रोव्हिजन आपण करावे. म्हणजे संस्थांनी त्या हेल्थ इन्शुरन्सचे क्षेत्र आहे त्यांनी भरावं. कमीत कमी असं जर काही अघटित घडलं तर त्या कर्मचारीचं संसार उघड्यावर पडू नये तेवढ्याकरता आपला एक खारीचा वाटा आपण सर्वांनी घ्यावं असं माझ्या डोक्यात आलं होतं. आता ते उद्या म्हणून जे सांगितलं ते त्या पण आमच्या डोक्यात होतं. जेव्हा ते शुक्र साहेब दिले तेव्हा आम्हाला ते स्ट्राईक झालं. आणि वसुलीच्या बाबतीमध्ये फेडरेशन जेवढा प्रयत्न करते तर संस्थांना वाटलं की आपण एक अर्ज देऊन टाकलं फेडरेशनकडे, हे काम फेडरेशन वसूल करत असेल. जेव्हा त्यांना आम्ही कळवतो की व फेडरेशनचा वसुली अधिकारी तुमच्याकडे येतो आहे तो हो सांगतात. त्यानंतर आमचे कर्मचारी तिथं पोहोचल्यानंतर वसुली करतात पण त्या प्रॉपर कर्मचाऱ्याची त्या संस्थेचा जो कर्मचारी त्यांनी तिथं हजर राहायला पाहिजे किंवा चेअरमन तिथं हजर राहायला पाहिजे. तर तसं काही होत नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा भाग मोठी उदासीनता जाणवते. असं केल्यानंतर फक्त फेडरेशनवर मी अर्ज देऊन टाकले किंवा त्यांची सरचार्ज भरून दिला, ॲडव्हान्स भरून दिला, वसुली होऊन जाईल अशा याच्यामध्ये ते लोक. धुळे जिल्ह्यातील 2 शिक्षकांची भारत सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांचे शालेय वर्तुळातून कौतुक केले जात आहे. योगेश सखाराम कोळी जिल्हा परिषद शाळा नेर तालुका जिल्हा धुळे व दीपक रमेश जाधव जिल्हा परिषद शाळा रामी तालुका शिंदखेडा असे या प्राथमिक शिक्षकांची नावे आहेत. या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 10 शिक्षकांची निवड झालेली आहे.
तसेच इतर राज्यातून देखील या प्रशिक्षणासाठी निवड झालेली आहे। याबाबत शिक्षण उपसंचालक डॉक्टर नेहा बैलसरे यांनी पत्र दिले आहे। वस्तू संग्रहालयाची शालेय शिक्षणातील भूमिका हा त्या प्रशिक्षणाचा विषय आहे। दिनांक 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 दरम्यान सदर प्रशिक्षण होणार आहे। या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी राकेश साळुंके, गट शिक्षणाधिकारी धुळे श्रीमती सुरेखा देवरे, गट शिक्षणाधिकारी शिंदखेडा डॉक्टर CK पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संजीव विभांडिक, शिक्षण विस्तार अधिकारी DS सोनवणे, केंद्र प्रमुख श्रीमती अपर्णा जोशी, केंद्र प्रमुख प्रेमानंद, उपप्राचार्य मुख्याध्यापक रामभाऊ पाटील, निलेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। आंध्र प्रदेशातील संगमेश्वर शिवमंदिर हे हिंदू धर्मियांचं एक पवित्र धार्मिक स्थळ आहे। हे शिवमंदिर जुलैपर्यंत पावसाळ्यात कृष्णा नदीच्या पाण्यात बुडते। येथील पुजारी मंदिर पाण्याखाली बुडण्यापूर्वी हंगामातील शेवटच्या संभाव्य प्रसंगी अभिषेक करीत असताना नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत जाते। मंदिरातही पाणी वाढत जाते। शिवलिंग पाण्यात पूर्ण बुडेपर्यंत पुजारी हंगामातील शेवटचा अभिषेक करीत असतात। नंतर देशी बोटीतून किनाऱ्यावर येत असतात। असे प्रेक्षणीय दृश्याचा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअपवर गाजत आहे। पाहूया तो व्हिडिओ। महाप्राणदीपं शिवं शिवं महुकाररूपं शिवं शिवं महासूर्यचन्द्राग्निनेत्रं पवित्रं महागाढतिमिरान्तकं सौरगात्रं महाकान्तिबीजं महादिव्यतेजं भवानी समेतं भजे मञ्जुनाथं। शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च भवहराय च महाप्राणदीपं शिवं शिवं भजे मञ्जुनाथं शिवं शिवं अद्वैतभास्करम् अर्धनारीश्वरं त्रिदशहृदयङ्गमं चतुर्दधिसङ्गमं पञ्चभूतात्मकं षट्शत्रुनाशकं सप्तस्वरेश्वरं अष्टसिद्धीश्वरं नवरसमनोहरं दशदिशासु विमलम् एकादशोज्ज्वलं मेकनाथेश्वरं प्रस्तुतिवशङ्करं प्रणतजनकिङ्करं दुर्जनभयङ्करं सज्जनशुभङ्करं वाणिभवतारकं प्रकृतिहितकारकं भुवनभव्यभवनायकं भाग्यात्मकं रक्षकम् ईशं सुरेशं ऋषेशं परेशं नटेशं गौरीशं गणेशं भूतेशं महामधुरपञ्चाक्षरी मन्त्रमार्षं महाहर्षवर्षप्रवर्षौ सुशीर्षौ नमो हराय च स्मरहराय च पुरहराय च रुद्राय च भद्राय च इन्द्राय च नित्याय च निर्निद्राय च महाप्राणदीपं शिवं शिवं भजे मञ्जुनाथं शिवं शिवं दं दं दडं दं दडं दं दडं दं दठक्कानिनादनवताण्डवाडम्बरं तद्दिम्मि तगदिम्मि दिद्दिम्मि दिमिदिम्मि सङ्गीतसाहित्य सुमखमलबम्बरम् ओङ्कार क्लीङ्कार श्रीङ्कार ऐङ्कार मन्त्रबीजाक्षरं मञ्जुनाथेश्वरं ऋग्वेदमाद्यं यजुर्वेदवेद्यं सामप्रगीतम् अथर्वप्रभातं पुराणेतिहासप्रसिद्धं विशुद्धं प्रपञ्चैकसूत्रं विबुद्धं सुसिद्धं नकारं मकारं सिकारं बकारं यकारं निराकार साकार सारं महाकालकालं महानीलकण्ठं महानन्दरन्दं महाट्टाटहासं जटाजूटरङ्गैकगङ्गा सुचित्रं ज्वलद्पुत्रनेत्रं सुमित्रं सुगोत्रं महाकाशभासं महाभानुलिङ्गं महावक्तृवर्णं सुवर्णं प्रवर्णं सौराष्ट्रसुन्दरं सौमनाथेश्वरं श्रीशैलमन्दिरं श्रीमल्लिकार्जुनम् उज्जयिनीपुरमहाकाळेश्वरं वैद्यनाथेश्वरं महाभीमेश्वरं अमरलिङ्गेश्वरं धामलिङ्गेश्वरं काशीविश्वेश्वरं परं कृष्णेश्वरं त्र्यम्बकाधीश्वरं नागलिङ्गेश्वरं श्रीकेदारलिङ्गेश्वरं लिङ्गात्मकं ज्योतिलिङ्गात्मकं वायुलिङ्गात्मकम् आत्मलिङ्गात्मकम् अखिललिङ्ग
अजेयम् अचिन्त्यम् अमोघम् अपूर्वम् अनन्तम् अखण्डम् अनादिम् अमेयम् अजेयम् अचिन्त्यम् अमोघम् अपूर्वम् अनन्तम् अखण्डम् धर्मस्थलक्षेत्रवरपरं ज्योतिम् धर्मस्थलक्षेत्रवरपरं ज्योतिम् धर्मस्थलक्षेत्रवरपरं ज्योतिम् सोमाय च सौम्याय च भव्याय च भाग्याय च शान्ताय च शौर्याय च योगाय च भोगाय च कालाय च कान्ताय च रम्याय च गम्याय च ईशाय च श्रीशाय च शर्वाय च सर्वाय च महाप्राणदीपं शिवं शिवं अहुङ्काररूपं शिवं शिवं महासूर्यचन्द्राग्निनेत्रं पवित्रं महागाढतिमिरान्तकं सौरगात्रं महाकान्तिबीजं महादिव्यतेजं भवानी समेतं भजे मञ्जुनाथं नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च भवहराय च महाप्राणदीपं शिवं शिवं भजे मञ्जुनाथं शिवं शिवं अद्वैतभास्करम् अर्धनारीश्वरं त्रिदशहृदयङ्गमं चतुर्दधिसङ्गमं पञ्चभूतात्मकं षट्शत्रुनाशकं सप्तस्वरेश्वरं अष्टसिद्धीश्वरं नवरसमनोहरं दशदिशासु विमलम् एकादशोज्ज्वलं मेकनाथेश्वरं प्रस्तुतिवशङ्करं प्रणतजनकिङ्करं दुर्जनभयङ्करं सज्जनशुभङ्करं वाणिभवतारकं प्रकृतिहितकारकं भुवनभव्यभवनायकम्। जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. दरम्यान पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांची स्थिती नाजूक होऊ लागली. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडलाय. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या जवळपास पाऊस झाला असला तरी धुळे तालुक्यात पावसाचं प्रमाण कमीच आहे. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळ्यातील भिवसण नगरात महाभंडारा संपन्न. संपादित जमिनींच्या अंतिम निवाड्यात दिलेल्या बेकायदेशीर दराचा पुनर्विचार करून दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांची मागणी. आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करा, साक्री पत्रकार संघातर्फे तहसीलदारांना निवेदन. विशेष लेखापरीक्षक 5 लाख रुपये लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. आमरण उपोषणात बसलेल्या धुळ्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यास अखेर दिलासा. धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशनची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. धुळे जिल्ह्यातील शिक्षकांची दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी निवड. आंध्र प्रदेशातील संगमेश्वर येथील शिव मंदिर हिंदू धर्मियांचं पवित्र स्थान. आणि पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.